अंजनवेलच्या समुद्रकिनाऱ्यावर शिंपले पकडण्याची मज्जा, हेदवी आणि वेळणेश्वर दर्शन आणि अंजनवेल या समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या सुंदर अशा गावाची भटकंती घेऊन आलो आहोत गुहागर भटकंतीच्या दुसऱ्या भागामध्ये. स्वागत आहे तुमचे भटके कोकणीच्या नवीन एपिसोडमध्ये. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आम्ही एक ॲक्टिव्हिटी करायला आलो आहोत. अंजनवेल बीचवर आलो आहोत आम्ही, आणि आम्ही आता इथे शिंपले शोधणार आहोत. आमच्याबरोबर तो छोटू पण आहे. मला मिळाली ही बघ ही बघ पाण्यात धुते पाण्यात धुते. चलो हे बघ चले लवेश इकडेच आहे आपल्याला. आता असं झालं असं खाली लागले दगड. हे बघ हिरवा भेटली. मिळाली. हा लवेश भेटली. मस्त मोठे मोठे आहेत यार. धुवून घेतो. हा अनुभव आम्ही पहिल्यांदाच घेतोय. हा मी पण आता समुद्राचे फर्स्ट टाइम पकडतो. हे बघा शिंपल्या पकडून स्वतः खायचा. आणि एकदम वजन आहे रे, एकदम भरलेली आहे. मोठं घर आहे त्याच्यात. तीनच सापडले आतापर्यंत. ठेव पिशवीत. हे घे पिशवीत ठेव. मिळाला मिळाला. आणखी एक मिळाली. आज मजा येणार आहे. करा. भेटला होता 100% भेटलाय. भारी आहे रे तो. लवेशचाच स्कोर जास्त आहे. त्याला सगळे ते स्टिंगरे असतो ना ते ह्याच्या आत असतात, पण आता नाही ते भरतीला असतात. ते असे करून जातात, आपली निशाणी सोडून जातात. काय इथे जे असं नरम नरम खड्डे हा, हे बघा खोल जातो ना. पाय बघा किती गेला. हा जेवढा कॅनर ना तेवढा आत जाणार. दलदल कसा असतो हा तसं. म्हणजे तिथे स्टिंगरे होता आधी असं. आता नाही. देऊ हात. सकाळीच समुद्रावर शिंपल्या पकडण्याची मजा अनुभवून निघालो पुढच्या भटकंतीला. हॅलो मित्रांनो, आज आमचा दुसरा दिवस आहे गुहागरमध्ये, आणि आजच्या भटकंतीची सुरुवात आम्ही अंजनवेलमधल्या ग्रामदेवतेच्या देवळापासून करणार आहोत. इथे अगदी आतमध्ये यावं लागतं आणि खूप सुंदरसं मंदिर आहे. तर तुम्हाला दाखवते, चला तर तुम्ही आमच्यासोबत. हे मंदिर डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे. पायऱ्या उतरून खाली जाताना एका बाजूस घनदाट झाडी आहे, तर दुसऱ्या बाजूस डोंगराचा भाग आहे. मंदिराच्या आवारात स्वच्छ आणि नितळ पाण्याचा कुंड आहे. मंदिराच्या समोरच छानसं तुळशी वृंदावन आहे. या आवारातील शांत वातावरणात मन प्रसन्न झाले. मग निघालो हेदवीच्या दिशेने. जाताना वाटेत गावातील क्रिकेट टुर्नामेंट चालू होती. इथल्या खेळाडूंचा उत्साह नक्कीच दांडगा असेल. यांनी ग्राउंडकडे जाण्यासाठी चक्क पाण्यावर लाकडी साकव बांधला होता. हेदवीच्या गणेश मंदिराच्या आवारात पोहोचलो. इथे गाडी अगदी मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत नेता येते. हॅलो मित्रांनो, आता ग्रामदेवी मंदिरानंतर आम्ही इथे ना हेदवी गाव आहे गुहागर जवळच छोटंसं, आणि तिथे एक खूप सुप्रसिद्ध गणपती मंदिर आहे. त्या मंदिराचं नाव आहे दशभुजा गणपती मंदिर. तर ते दर्शन घ्यायला आम्ही आलो आहोत. आता आतून आम्हाला व्हिडिओ घेता येईल काय त्याबद्दल कल्पना नाही, पण ऍटलीस्ट आम्ही तुम्हाला याचे ड्रोन शॉट दाखवण्याचा प्रयत्न करू. एक्झॅक्टली. आता बघूया. गर्दी पण आज खूप आहे, कारण संडे खूप गर्दी आहे. आतमध्ये गाडी 3 दिवसाची लागून सुट्टी आली आहे. येस.
त्यामुळे. तर आता जाऊया, आता बघूया आतमध्ये पण आम्ही जाऊन एक्सप्लोर करतो. तर तुम्ही पण व्हिडिओ एन्जॉय करा आणि प्लस ड्रोन शॉट पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला उशीर न करता फटाफट जाऊया आतमध्ये. हेदवीचे दशभुजा गणेश मंदिर हे पेशवेकालीन जागृत देवस्थान आहे. हे मंदिर किल्लेवजा तटबंदीमध्ये वसलेले आहे. येथील मूर्ती पांढरी संगमरवरी आहे आणि तिला 10 हात असल्यामुळे यास श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिर असे म्हणतात. या मूर्तीच्या उजव्या बाजूच्या 5 हातांमध्ये चक्र, त्रिशूळ, धनुष्य, गदा आणि महाळुंग फळ आहे. तर डाव्या बाजूकडील हातांमध्ये कमळ, पाश, नीळकमळ, रदन आणि धान्याची लोंबी आहे. मंदिराच्या आसपासचा परिसर गच्च झाडांनी व्यापलेला आहे. इथले दर्शन घेऊन निघालो वेळणेश्वर मंदिराकडे. वेळणेश्वर हे गुहागर तालुक्यातील एक निसर्गरम्य गाव आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. चला मित्रांनो, आम्ही आता वेळणेश्वर मंदिराजवळ पोहोचलो आहोत. तर आम्ही दर्शन करायला चाललोय. तुम्हालाही आतून दाखवतो की हे मंदिर कसं आहे, इथला परिसर कसा आहे. चला तर आमच्यासोबत. हे ठिकाण स्वच्छ समुद्रकिनारा आणि प्राचीन वेळणेश्वर शिवमंदिरासाठी ओळखले जाते. मंदिरात सभामंडप आणि गाभारा असून शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. मंदिराच्या परिसरात उंच दीपमाळ, नंदीची मूर्ती तसेच गणपती, कालभैरव आणि इतर देवतांची छोटी मंदिरे आहेत. मंदिराच्या शेजारीच सुंदर वेळणेश्वर समुद्रकिनारा आहे. स्वच्छ पांढरी वाळू, नारळाची झाडे आणि समुद्राच्या लाटांचा आवाज यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना निसर्ग सौंदर्याचा अद्भुत अनुभव मिळतो. आता दर्शन करून आम्ही निघालो बीचकडे जायला. ॲक्च्युली आम्हाला आता भूक लागली आणि जेवणाची सोय आम्ही बघतोय. तर मंदिराच्या बाहेरच बीचच्या दिशेने ना इथे काही खानावळी आहेत. तर कुठेतरी आम्ही बघणार, मस्तपैकी खानावळ बघून आम्ही तिथे जेवायला थांबणार आहोत. तिथलं जेवण आवडलं तर तुम्हाला पण आम्ही त्याचा रिव्ह्यू देऊ नक्की की कसं वाटलं. तेव्हा तिकडे ना लोक कधी बसून वगैरे जेवण करतात बघा ना, तिकडे आतमध्ये बागेमध्ये, एकदम बागेमध्ये, नारळी पोपळीच्या झाडीमध्ये पण जेवण देतात काय? मग भारी आहे ना, बागेच्या आतमध्ये बसून जेवण चालू आहे. मजा येईल आपल्याला. हा, इकडे त्यांचं किचन्स वगैरे आहेत आणि हे मंदिर जे आता आपण व्हिजिट केलं ते. आणि हा समोर आहे समुद्रकिनारा. तर बघा इथेच कुठे एक हॉटेल बघतो मित्रांनो आणि आम्ही जेवून घेतो. बघा ना किती छान आहे. ज्यांचं हे घर आहे त्यांना किती सुंदर नजारा आहे. जस्ट अंगणात बाकड्यावरती बसून समोर मस्तपैकी शांत समुद्राची मजा घेऊ शकतात इथे बसून.
खूप छान अशी जागा आहे. तर चला उशीर न करता आम्ही जेवून घेतो. आणि बघा जेवणाच्या शोधात पूर्ण आमची मंडळी. संध्याकाळी परतताना गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर थोडा वेळ फेरफटका मारला. इथे खाण्यासाठी चाट, चायनीज, वडापाव इत्यादी खाद्यपदार्थांचे बरीच दुकाने आहेत. त्याबरोबरच कैरी, चिंच आणि लहान मुलांसाठी खेळण्यांची देखील चंगळ आहे. दिवसभराची भटकंती करून रात्री शेकोटीसोबतच कौलावरच्या चिकनचा आस्वाद घेतला. आता आम्ही जातोय अंजनवेल गावातील जेट्टीवर. या जेट्टीवरून दाभोळ खाडीचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. इथे येऊन सुंदर खाडीचे दृश्य आणि शांत वातावरणाचा आनंद घेता येतो. हॅलो मित्रांनो, तशी होती आमची 2 दिवसाची भटकंती गुहागरची. अंजनवेल गावामध्ये आम्हाला आमचा छोटू दादा त्याने मस्त मजा करवली व छान छान एक्सप्लोअर करायला त्याने आम्हाला खूप मदत केली. तर त्याच्यामुळे आम्ही हे गाव खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लोअर करू शकलो. तुम्हाला जर गुहागर संपूर्णपणे एक्सप्लोअर करायचं असेल आणि निवांत इथे 2 दिवस घालवायचे असतील तर खरं 2 ते 3 दिवसाची ट्रिप तुम्ही प्लॅन करू शकता. आणि इथे बरेचसे होमस्टे आहे. मी तर तुम्हाला सजेस्ट करेन शक्यतो होमस्टेमध्ये राहा, कारण मग तिथली सर्व्हिस आपल्याला खूप छान अनुभवायला मिळते आणि जेवण घरगुती कोकणी पद्धतीचं ते पण फार छान असतं तिथलं. तर मी सजेस्ट करेन की तुम्ही होमस्टेमध्येच राहा इथे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता भेटूया आता आमच्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत फिरत राहा आणि मज्जा करा, कारण भटकंतीचा खरी मजा आहे. बाय.